आज रोजी आपण शिर्डीमध्ये बघितलं तर कुठेही हातविक्रेते कुठेही बसतात, रस्त्यामध्ये वाहतुकीला अडथळा करतात, भक्तांना येण्या जाण्याला अडथळा निर्माण होतात. या पथविक्रेत्यांना काही आयडेंटिटी नाही, कोणी ओळख नाही, बरेच जण बाहेरून आलेत, कोण आहेत, काय आहेत, त्यांची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत, कोणालाही काही माहीत नसतं. तर कुठंतरी याला शिस्त लागणं आवश्यक आहे, कुठंतरी एक नियमावली आपण केली पाहिजे, अशी सर्व स्तरातून मागणी होते. आमचं एवढंच म्हणणं आहे का साहेबांनी आणि दादांनी आणि डिके साहेबांनी लवकरात लवकर हे काही गरिबांची लवकरच सोय लावून द्यावी, एवढी डिके दादांना विनंती. आणि पथविक्रेत्यांसाठी आपण सॉर्टिंग करणार आहे आता, म्हणजे जे मूळचे अनेक वर्षापासून ते व्यवसाय करत आहेत, 15-20 वर्ष झाले इथे व्यवसाय करत आहेत आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा ज्यांची हालाकीची आहे, अशा लोकांना आणि त्यात स्थानिकांना प्राधान्य, अशा पद्धतीने आपण एक नियमावली तयार करत आहोत. आता हातावर विक्री करणारे त्यांना एक मी विनंती करते का जे प्रशासन आपल्याला मदत करता येते त्यांना आपण सहकार्य करावं, नियमावली बनवतात त्यांच्या नियमावलीचं आपण पालन करावं, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करते. फॉर्मला रितसर नंबर असणार आहे आणि पथविक्रेता समितीमध्ये ज्यांची नावं आहेत सदस्य म्हणून त्यांनाच फॉर्म दिले जाणार आहे. शिर्डीतील एका पथविक्रेत्या महिलेचा दोघा तरुणींनी धारधार शस्त्राने हल्ला करत खून केल्यानंतर प्रशासनानं कठोर कारवाई करत शिर्डीतील रस्त्यांवर व मंदिर परिसरात हातविक्री करणारे तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना थेट बंदी घालत बडगा उगारला. मात्र हातावर विक्री करणाऱ्या पेरू विक्रेत्या तसेच छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या महिला भगिनींनी प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेविका सौ सुनीताताई मंगेश त्रिभुवन यांच्याकडे कैफियत मांडली असता त्यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांची भेट घेत या गोरगरीब कुटुंबातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी खूप वेळ न लावता प्रशासनानं आखून दिलेल्या नियमांना अधीन राहून परवानगी देण्यात यावी असे निवेदन दिले असून मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी यावेळी जवळपास येत्या महिनाभरात या सर्वांचे फॉर्म भरून घेत गरजूवंत असलेल्या तसेच शिर्डीतील स्थानिक लोकांनाच व्यवसायास परवानगी मिळेल. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या संमतीने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार नियोजित केलेल्या जागेवर व्यवसाय करू दिले जातील. याबाबत सोमवारपासून नगर परिषद कार्यालयात ज्यांचे 2019च्या सर्वेक्षण यादीत नाव आहे त्यांनाच फॉर्म दिले जातील व सदर यादी ही नगर परिषदेत खाली दर्शनी भागात लावली जाईल. याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे असे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून जे फुटपाथवर हात विक्रेते त्यांना काही बंद करण्यात आलेले आहे. जे शिर्डीमध्ये जे काही जे घडलंय ते घडायला नको होतं पण घडलेलं आहे. जे फुटपाथला आता लोक हात विक्रेते ते बसण्यास बंदी आणले, त्या निमित्ताने आम्ही माननीय डिगे साहेबांना निवेदन द्यायला गेलो होतो. साहेबांना निवेदन दिलं. साहेबांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर आपण बसण्याचे कोर्सेस चालू केलेले आहे बा. या संबंधामध्ये आता माननीय आमदार साहेबांनी आणि सुजयदादांनी जे नियमावली बनवली, डिगे साहेबांनी जे नियमावली बनवली, त्या नियमावलीमध्ये जे लोक बसतील त्यांना डिगे साहेब आता सोमवारपासूनच फॉर्म देणार आहे. त्या नियमावलीनुसार आता डिगे साहेब आपल्याला एक ओळखपत्र देणार आहे. या गरीब विक्रेत्यांना लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आम्ही करतोय असं साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे का साहेबांनी आणि दादांनी आणि डिके साहेबांनी लवकरात लवकर हे काही गरिबांची लवकरच सोय लावून द्यावी, एवढी डिके दादांना विनंती. हातावर विक्री करणारे त्यांना एक मी विनंती करते का जे प्रशासन आपल्याला मदत करता येते त्यांना आपण सहकार्य करावं, नियमावली बनवतात त्यांच्या नियमावलीचं आपण पालन करावं, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करते. शिर्डी हे एक वेगळ्या प्रकारचं शहर आहे. इथं हजारो लाखो साई भक्त श्री बाबांच्या दर्शनासाठी येत असतात आणि साई भक्तांना इथं आल्यानंतर बाबांचं जे दर्शन आहे ते सुखकारक झालं पाहिजे. इथे एक चांगला मेसेज घेऊन इथून साई भक्त गेले पाहिजे, असं सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. सर्वांनी मिळून म्हणजे प्रशासनानेही केले पाहिजे, त्यासोबत नागरिकांनी केले पाहिजे, आजी पदाधिकाऱ्यांनी केले पाहिजे. याच्यावर सगळ्यांचं एक मत आहे. परंतु हे होताना दिसत नाही. आज रोजी आपण शिर्डीमध्ये बघितलं तर कुठेही हातविक्रेते कुठेही बसतात, रस्त्यामध्ये वाहतुकीला अडथळा करतात, भक्तांना येण्या जाण्याला अडथळा निर्माण होतात. या पथविक्रेत्यांना काही आयडेंटिटी नाही, कोणी ओळख नाही, बरेच जण बाहेरून आलेत, कोण आहेत, काय आहेत, त्यांची काय गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत, कोणालाही काही माहीत नसतं. तर कुठंतरी याला शिस्त लागणं आवश्यक आहे, कुठंतरी एक नियमावली आपण केली पाहिजे, अशी सर्व स्तरातून मागणी होते. याच्यामध्ये विशेषतः प्रशासन तर आहेच, परंतु ग्रामस्थ असतील, आजी पदाधिकारी असतील, यांचीसुद्धा एक अशी मागणी आहे की
कुठंतरी नियमावली याच्यामध्ये केली पाहिजे आणि जे पात्र आहेत, ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच हालाकीची आहे, अशाच लोकांना आपण जागा देऊन आणि त्याच ठिकाणी बसवलं पाहिजे. कोणाला कुठेही व्यवसाय करू द्यावं आणि कुणीही करावं, कुठेही निघून यावं आणि कुठेही बसावं, अशा प्रकारची जी व्यवसायाची इथं पद्धत अनेक वर्षापासून सुरू आहे त्याला बंदी घातली पाहिजे. आणि याच्यावर आपण आता सिरियसली काम करतो आहे. आता आपण मध्यंतरी अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत, त्याच्यामध्ये अगदी मर्डरपर्यंतच्या काही घटना घडल्यामुळं सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आलं, ग्रामस्थ पण अलर्ट मोडवर आले आणि आता आपण नियमावली करणार आहोत आणि पथविक्रेत्यांसाठी आपण सॉर्टिंग करणार आहे. आता म्हणजे जे मूळचे अनेक वर्षापासून ते व्यवसाय करत आहेत, 15-20 वर्ष आले इथे व्यवसाय करत आहेत आणि आर्थिक परिस्थितीसुद्धा ज्यांची हालाकीची आहेत, अशा लोकांना आणि त्यात स्थानिकांना प्राधान्य, अशा पद्धतीनं आपण एक नियमावली तयार करत आहोत आता. आणि ह्या नियमावलीच्या अनुषंगाने आपण सोमवारपासून फॉर्म भरून घेणार आहोत. आपल्याकडे एक पथविक्रेता समिती आहे, त्या समितीमध्ये आपण 2019मध्ये एक सर्वे केला होता. त्या सर्वेचे सर्व पथविक्रेत्यांचे सर्वे करून त्यांची नावं आपल्याकडे आहेत, ती यादी आपल्याकडे आहे आणि केवळ याच यादीतले जे लोक आहेत, ह्या यादीतल्या लोकांना आपण हा फॉर्म देणार आहे. या फॉर्मची किंमत 100 रुपये असणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना आपण ज्यांना ज्यांना आपण व्यवसाय परवाना देणार त्यांना एक स्मार्ट कार्ड पण आपण त्याच्यामध्ये देण्याबाबत विचाराधीन आहे. ह्या फॉर्मच्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला त्यांची माहिती भरून द्यायची. त्यांचं नाव असेल, गाव असेल, पत्ता असेल, त्यांचा 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये इथे स्थानिक रहिवासी त्यांचा पुरावा असला पाहिजे, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन असलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती असली पाहिजे. ते जर भाडेकरू असतील तर ज्यांच्याकडे ते भाडेतत्वावर राहतात त्या मूळ मालकाचं नाव, त्यांची घरपट्टी, त्याचे कागदपत्र आपल्याकडे जोडलेले असले पाहिजे. आणि हे सगळं व्हेरिफिकेशन करून त्यातल्या त्यात जे एकदमच गरीब आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, कुटुंबामध्ये इतर दुसरं कुणीही कमावणार नाही, अशाच काही ठराविक पथविक्रेत्यांना, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, कुटुंबातील कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, अशाच काही लोकांना आपण जागा नेमून देणार आहे. कारण जागेची मर्यादा आहे. सगळ्यांना जागा देणं आपल्याला शक्य नाही आहे आणि वाटेल तिथं बसू देणं पण शक्य नाही आहे. त्यामुळे जेवढी लिमिटेड आपल्याकडं मर्यादित स्वरूपाची जागा आहे तेवढी जागा आयडेंटिफाय करून काही लोकांना आपण जागा आणि परवाना आपण या ठिकाणी पथविक्रेत्या म्हणून त्यांना आपण अनुमती देणार आहोत. परंतु याचा फॉर्म भरून दिला म्हणून प्रत्येकालाच जागा देऊ किंवा व्यवसाय परवाना देऊ असं असणार नाही. जे पात्र आहे, ज्याला आपण जे विशिष्ट निकष आपण सर्वांशी चर्चा करून जे ठरवलेले आहेत त्या निकषामध्ये जे बसतील त्यांनाच आपण जागा देणार आहोत. आणि इतर कुठल्याही ठिकाणी भक्तांची अडवणूक करून, रस्त्याची अडवणूक करून जे कसंही बेशिस्तपणे व्यवसाय करतील त्यांना आपण बंदच ठेवणार आहोत. या लोकांना फॉर्म जे आहे ते आपण आताच फॉर्म आपण तयार केला आहे नमुना. फॉर्म साधारणपणे आपल्या सामान्य प्रशासन विभागामध्ये शिवाजी कोते आहेत आपले, त्यांच्याकडे फॉर्म भरतील. फॉर्मला रितसर नंबर असणार आहे आणि पथविक्रेता समितीमध्ये ज्यांची नावं आहेत सदस्य म्हणून त्यांनाच फॉर्म दिले जाणार आहे. पथविक्रेता समिती सदस्य म्हणून नावं आहे की नाही हे बघायचं असेल तर आपला जो खालचा तळमजला आहे तिथं आपण ती यादी लावणार आहोत. ती यादी बघायची, त्या यादीवरचा आपला अनुक्रमांक बघायचा आणि तो अनुक्रमांकवरती सामान्य प्रशासनाला तुम्ही जर सांगितला तर तुमचं नाव नोंदवून घेऊन, फॉर्म नंबर नोंदवून घेऊन तुम्हाला तो फॉर्म दिला जाईल आणि सोमवारपासून आपण ते फॉर्म दिले जाणार आहे. इतर सदस्यांना सद्यस्थितीत तरी इतर विक्रेत्यांना आपण ते फॉर्म देणार नाही. ज्यांचे नावं यादीत आहेत त्यांनाच आपण ते फॉर्म देणार आहोत.